कन्नड तालुक्यातील आडगाव येथील सोमेश्वर महादेव मंदिर कमानीचे भूमिपूजन करण्यात आले असून हे काम ग्रामपंचायत सदस्य शिवाजी भोसले यांनी स्वखर्चाने पूर्ण केले। कन्नड तालुक्यातील सैनिकांचे गाव अशी ओळख राज्यभर असलेल्या आडगावने आजपर्यंत जवळपास 161 सैनिक देश सेवेसाठी दिले आहे। गावातील नेहमी विकास आणि कामात योगदान सहकार्य करणारे ग्रामपंचायत सदस्य शिवाजी फकीरराव भोसले यांनी स्वखर्चाने सैनिक कमानीचे काम पूर्ण केले आणि त्यानंतर गावामध्ये सोमेश्वर महादेव मंदिराचे काम देखील स्वखर्चाने पूर्ण केले। तर पुन्हा आता सोमेश्वर महादेव मंदिर कमानीचे काम देखील स्वखर्चाने सुरू केले आहे। या ठिकाणी आडगाव भोसले या ठिकाणी जे कमान आहे त्या कमानीचं उद्घाटन झालं। त्याचप्रमाणे महादेवाचे मंदिर सोमेश्वर भगवंताचं आणि त्याचं जीर्णोद्धार या शिवाजी भाऊ यांनी केला। या कार्यक्रमाकरता आम्ही विशेष प्रकारे आवर्जून आलो, कारण मुर्डेश्वर संस्थानाशी आडगाव हे सतत जोडलेलं आहे आणि जोडलेलं असल्याच्या कारणानं त्यांची श्रद्धा त्या मुर्डेश्वर संस्थानावर आहे आणि म्हणून त्यांच्या प्रेमास्तव या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी विशेष प्रकारचा कार्यक्रम झाला। त्याचप्रमाणे किशोरचे PSI साहेब या ठिकाणी आले, त्याचप्रमाणे सावखेड्याचे महाराज या ठिकाणी आले आणि उत्साहात मोठ्या या ठिकाणी कार्यक्रम झाला। या कमानीची भूमिपूजन मुर्डेश्वर देवस्थानाचे पीठाधीश ओमकारगिरी महाराज, मेळेश्वर देवस्थानाचे महाराज प्रकाशगिरीजी महाराज यांच्यासह API शिवाजी नागवे यांनी सोमेश्वर महादेव मंदिर कमान भूमिपूजन केले। यावेळी सरपंच रीता केंदाळे, उपसरपंच राजेंद्र भोसले, एकनाथ महाराज, बाबुराव बनकर, कैलास ढमाले, विजय विघोत, चेअरमन भगवान भोसले, स्वखर्चिक शिवाजी भोसले, रोहित भोसले, पोलीस पाटील रामेश्वर वाघ, अनिल भोसले, जगदीश भोसले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। प्रास्ताविक संचलन अरमान मदार यांनी केले। देविदास थोरात, MCN न्यूज, नाचनवेल, कन्नड। आज भोसले आडगाव पोलीस स्टेशन पिशोर हद्दीतील भोसले आडगाव या गावामध्ये रिटायर्ड DYSP श्री म्हणजे कैलासवासी फकीरराव भोसले साहेब यांच्या कमानीच्या उद्घाटनासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो। या कमानीसाठी त्यांचे जे चिरंजीव आहेत शिवाजीराव भोसले यांनी त्यांच्या संकल्पनेतून आणि या गावातील सर्वात जास्त म्हणजे जवळजवळ 150 पर्यंत आजी माजी सैनिक या गावांनी आपल्या भारतासाठी दिलेले आहेत। तसेच आमच्या पोलीस डिपार्टमेंटसाठी 40 ते 45 जवान या ठिकाणून दिलेले आहेत। तर या गावाचा हा जो गौरवशाली इतिहास आहे, खरंच गावाच्या या इतिहासामध्ये एक मानाचा तुरा म्हणून शिवाजीराव भोसले यांनी आज त्यांच्या वडिलांच्या प्रित्यर्थ जी काही कमान बांधलेली आहे आणि इतर दुसरी आणखीन एक कमानीचं उद्घाटन त्यांनी आज या ठिकाणी केलं आहे। तर बरेच समाजामधील बरेच असे काही लोक आहात की ते यासाठी त्यांच्या अशा या कार्यामुळे आणखीन लोकांना प्रेरणा मिळेल आणि जास्तीत जास्त लोक हे देश सेवेसाठी आणखीन या गावातून मिळो अशी आम्ही सदिच्छा व्यक्त करतो। तसेच त्यांनी केलेल्या कार्याचा खरंच गौरवशाली हे जे कार्य त्यांच्या हातून घडलं आहे, आणखीन त्यांच्या हातून असेच प्रकारचे कार्य घडो अशी सदिच्छा व्यक्त करतो।